शुभ हस्ते कोम याचा शुभ सन्मान करावायचा. आपण रोहितला या ठिकाणी सन्मानित करूयात. आपण आपल्या शुभ हस्ते हॅलो 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 माइक टेस्ट. हॅलो 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 चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 हॅलो. चला प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. हॅलो माइक टेस्ट. हॅलो 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 माइक टेस्ट. हॅलो हॅलो. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल. कल्पेश मरले यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते रोहित पाटील या खेळाडूला सन्मानित करायचा आहे. सुंदर
फलंदाजी बघायला मिळाली. 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि या आधीच्या सामन्यामधील तो सामनावीर खेळाडू. मैदानामध्ये जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिलं तर फलकावर त्यापर्यंत 15 रन्स 15 धावा. हॅलो हॅलो माईक टेस्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 माईक टेस्ट. हॅलो 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 चेक. हॅलो 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 25.
हॅलो 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 वेलकम बॅक. 30 धावा फलकावर 30 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड आपण पाहू शकाल. षटक क्रमांक यावेळेला इन ऍक्शन चौथं पाहायला मिळतं मिलिंद याच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने सजवलेला फटका ओनली वन, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल फलंदाजांना. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आतापर्यंत गुणलेखक आम्हाला सूचित करतायत एक्युरेट 3 गडी बाद झालेले आहेत आणि 31 अंकावर धावफलक सजलं गेलंय. प्रथम फलंदाजी करत असताना इगल 11 दिवेकर पाडा या संघाची स्थिती आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल या सामन्यामध्ये जिंकला होता डीसी स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण जे मात्र स्वीकारलं गेलंय आणि धावा चेस करण्यासाठी जास्त मात्र प्रयत्नशील राहणार आहेत. कारण कालच्या दिवसापासून आपण पाहिलंय धावा चेस करत असताना जास्तीत जास्त विजय डीसी स्पोर्ट्स या संघाने मिळवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय हा डिसिजन प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा. मिलिंद डुकले आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन यावेळेस पंच दर्शवतायत वाईट बॉल. खराब चेंडू त्या ठिकाणी दर्शवला जातोय. एक एक्स्ट्रा रन फलकामध्ये समाविष्ट केले जाईल आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने 33 धावा या फलकावर. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. टुक्टन प्रीमियर लीग 2023 इन ऍक्शन संध्याकाळच्या सत्रामध्ये सलग तिसरा दिवस अविरतपणे अखंडपणे साधुदीतपणे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला सजवलेला फटका यतीन जाधवेच्या बॅट मधून, परंतु त्या ठिकाणी देखील केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरीच्या सहाय्याने अतिशय धीम्या संत शीतल गतीने धावफलक जाऊन पोहोचले 34 या अंकावर. भारदार गोलंदाजी षटकामध्ये राहिले. एक देखील मोठा फटका खेचू दिलेला नाहीये मिलिंद डुकले या गोलंदाजाने. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सबमरीन स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग डॉट स्वरूपात चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळाली. मिलिंद डुकले याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकून झालेले आहेत. षटक क्रमांक 4 मधील सुंदर क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून कॅमेरामॅन अनुराग चव्हाण 3 दिवसांमध्ये चांगल्या रीतीने पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर अप करण्याचं कार्य करतायत. यावेळेला स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला हुलकावणे देऊन चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. दुक्टन प्रीमियर लीग चौकार 4 धावा आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक थेट जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. 4 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय. 38 ऑन बोल्ड. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल इगल 11 दिवेकर पाडा स्टार आयकॉन खेळाडू अजून देखील मैदानावरती आहे. यतीन जाधवला आपण पाहू शकाल 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावांची अपेक्षा या फलंदाजाकडून. रसिक मायबाप प्रेक्षक महाराजे चला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही प्रेमळ विनंती करतोय डोंट वेस्ट टाइम. कारण कार्यकारिणीची विनंती आहे की यानंतर देखील ऍट लिस्ट एक सामना त्यांना खेळवायचा आहे आणि त्या अनुषंगाने थोडीशी घाई करा. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचं आहे थोडस खेळाला. टाइम इज द मनी. वेळ कधीच कुणासाठीही थांबत नसते मित्रांनो आणि खेळाडूंनो. आणि त्या वेळेचं भान तुम्ही जरूर बाळगा. कारण आजच्या दिवसामध्ये अजून देखील 2 सामने हे उर्वरित आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू मात्र खूपच सुंदर पद्धतीने या ठिकाणी डिलिव्हर करण्यात आलाय डॉटच्या स्वरूपामध्ये. येथे फटका फसला. यष्टांच्या मागे अगदी साधा सोपा जेल कंप्लीट केला जातोय. वंदेश कामणकर याच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आश्रयाला यतीन जाधव च्या खेळीला पूर्णविराम.
घाई करा, खूप जास्त स्लो मात्र हा गेम सुरू आहे. पंच आपण स्पष्ट ताकीद द्या खेळाडूंना, नवीन फलंदाज जेव्हा मैदानामध्ये जातात धावत पळत जा, इतका जास्त वेळ घेऊ नका ही आपणास विनंती असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 38 ऑन बोर्ड, 38 धावा फलकावर. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती आहे. प्रतिभेच्या माध्यमातून दोन संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. DC स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये इगल 11 दिवेकर पाडा. डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये गोलंदाजाने. हे शेवटचं षटक या आधीच्या सामन्यामध्ये देखील खूप सुंदर हाताळलं होतं प्रदीप भोईर गोलंदाजाने. हो, यावेळेस मात्र जबरदस्त काय अफलातून यष्टीरक्षण वंदेश कामणकर याच्या माध्यमातून यष्टांच्या मागे अग्रगण्य कार्य आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला कोण? वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. धन्यवाद डीजे. अफलातून यष्टीरक्षण आपण पाहिलंय या सामन्यामध्ये वंदेश कामणकरच्या माध्यमातून. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. हो, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जरूर कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. हाताला स्पर्श करून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पूर्वी आपण पाहू शकाल फलंदाजांना केवळ आणि केवळ मिळेल एकच धाव आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 39 39 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. क्रिकेटचा हा खेळ आज संपूर्ण भारतभरामध्ये ग्लोबल होऊ लागलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंतच्या खेळाची एक जबरदस्त झलक बघायला मिळते. आणि आज दुक्टन प्रीमियर लीग देखील मागे नाहीये. सर्व गोष्टींनी संयुक्त असं आयोजन राहिलंय या स्पर्धेचं. इनिंग जर आपण पाहिले तर इनिंग ब्रेक झालेले आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर सांघिक टोटल जाऊन पोहोचलंय 39 39 या अंकावर. विजयासाठी 40 धावांचं टार्गेट DC स्पोर्ट्स या संघासमोर सेट करण्यात आलंय. या स्पर्धेकरिता खूप चांगल्या प्रकारचं औदार्य, ते औदार्यशील व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचविणार आहोत. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मी दोन्ही देखील संघांना विनंती करतोय. नेक्स्ट मॅच च्या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घड्याळामध्ये जवळजवळ 5 वाजून 2 मिनिटे झालेली आहेत. नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता चला बालाजी नेटवर्क्स आणि जीवदानी स्पोर्ट्स दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं. कार्यकारिणीच्या वतीने आपणास विनंती. 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या औदार्यशील भूमिका दर्शवणाऱ्या सर्व दातृत्वशील व्यक्तिमत्वांना सलाम आहे. डॉक्टर विश्वास वळवी, विश्वास फाउंडेशनचे सर्वेसर्वा यांच्याकडून या स्पर्धेकरिता युट्यूब सौजन्य. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खासदार महोदय आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांच्याकडून 10,000 रुपये, आदरणीय देवानंद कृष्णा वजे यांच्याकडून 10,000 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबडी मॅडम यांच्याकडून 5,000 रुपये, आदरणीय नितीश दिलीप पाटील दुक्टन यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय दत्तात्रेय भोईर दुक्टन यांच्याकडून 1100 रुपये, भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स मनोर यांच्याकडून 1100 रुपये, आदरणीय संजय चंद्रकांत पारगावकर यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर दुक्टन यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय कुणाल गोपीनाथ पाटील पोलीस पाटील महोदय दुक्टन यांच्याकडून 1,500 रुपये, आदरणीय माणिक सोमऱ्या गरत दुक्टन यांच्याकडून 505 रुपये सौजन्य, आदरणीय चंद्रकांत उत्सुरे दुक्टन वनरक्षक यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय नितीन वासुदेव पाटील दुक्टन गावचे विद्यमान उपसरपंच यांच्याकडून 5,000 रुपये सौजन्य. तसेच या मैदानाला सुशोभित करण्याकरिता प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्वरूपात उपलब्ध करून देण्याकरिता JCB देखील त्यांनी सौजन्य केलेला आहे. आणि या 4ही दिवसांमध्ये पंचांच्या राहण्याची आणि सर्व फॅसिलिटीजने हॉस्पिटॅलिटीने संयुक्त उत्तम अशी व्यवस्था मात्र त्यांनी केलेली आहे. त्यांच्या मनापासून आभार. आदरणीय नितीन दादा वासुदेव पाटील यांचं हे सौजन्य. तदनंतर आदरणीय प्रकाश मधुकर बेडगा दुक्टन कृषी अधिकारी यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय अंजल अनिकेत दांडेकर दुक्टन ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय नचिकेत संतोष पाटील गिराळे 500 रुपये, आदरणीय राजू कोडू बहाडोली
आदरणीय रमेश डोला यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय नरेश तरे यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय रामनाथ जाधव यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय धनेश दांडेकर दुक्कन ग्रामपंचायतचे युवा सदस्य यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय विश्राम पाडेकर सावरखंड यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय ईश्वर वसंत बरड गोवाडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच 2002 रुपये, प्रशांत शिवराम गोवारी सावरखंड 2000 रुपये, आदरणीय जगदीश कोल्हेकर पोचाडे ग्रामपंचायतचे पोलीस पाटील महोदय यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय संदीप पाडोसा हालोली साई कृपा डाब्याचे सर्वेसर्वा यांच्याकडून 10,000 रुपये सौजन्य, आदरणीय विनोद सखाराम जाधव दुक्कन यांच्याकडून 500 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्व दात्यांचे मनापासून आभार. या स्पर्धेकरिता लागणारे आकर्षक करंडक अर्थात उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्लेअर ऑफ द सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे सर्व पुरस्कार दुक्कन गावातील युवा तरुण तडफदार उद्योजक आदरणीय सन्माननीय श्रीयुत अतिश पंढरीनाथ गोवारी यांच्याकडून सौजन्य, कैलासवासी शांताराम गोविंद पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय निवास शांताराम पाटील यांच्याकडून दुक्कन गावचे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आदर्श संघासाठी आकर्षक करंडक आणि या स्पर्धेकरिता 4 बॉक्स चेंडू सौजन्य, आदरणीय आतिश दुर्वास पाटील पोलीस दलामध्ये कार्यरत दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून आदरणीय अक्षय मनोहर कंडी यांच्या देखील माध्यमातून आपण पाहू शकतात अंतिम 4 मधील सामनावीर खेळाडूंकरिता 1 महिना मासवण येथील व्यायामशाळा फ्री उपलब्ध करून दिली जाईल. सर्व दात्यांचे मनापासून आभार. आपण वळणार आहोत सामन्याकडे. या स्पर्धेकरिता लागणार नेट आदरणीय संजय दादा पाटील दुक्कन यांच्याकडून विनामूल्य सौजन्य. यावेळेला शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मयूर सांब्रे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिरिक्त स्वैरफेकी करत असताना बघायला मिळाला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 3-4 या अंकावरती. 4 रन्स प्रोग्रेस कार्डवर सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वंदेश कामणकर अँड मिलिंद डुकले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावांचं टार्गेट हे सेट करण्यात आलंय निर्धारित 5 षटकांमध्ये. चला कार्यकारिणीच्या वतीने पुनश्च एकदा विनंती करतोय नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना बालाजी नेटवर्क वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन आपण विनाविलंब यायचा आहे टॉस बॉक्स कडे. ही कार्यकारिणीची नम्र विनंती आपणापर्यंत पोहोचवितोय. जर कुणाच्या बाईकची चावी गहाळ झाली असेल तर कृपया करून ओळख पटवून घेऊन जायचं आहे. सर्व रसिक मायबा प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्गांना विनंती आहे कुणाच्या बाईकची चावी जर गहाळ झाली असेल तर आपण यावं व्यासपीठाजवळ आणि ओळख पटवून घेऊन जावं. धावांची टोटल फलकावर जाऊन पोहोचते ती 5 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आशिष वजे अर्थातच गुड्डू बॉलिंग ट्रॅकवर इगल 11 दिवेकर पाडा या संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
एक विकेट टेकर गोलंदाज आशिष वजे स्पर्धेअंतर्गत आपण पाहू शकलात. स्विंग अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. DC स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये 6 धावा केलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. सद्यस्थितीमध्ये गोलंदाजाने आपला दबदबा कायम ठेवलाय. आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये फलंदाजांना बंदिस्त करण्याचं कार्य जरूर बघायला मिळालंय. आणखीन एक मॅजिकल डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये, परंतु आतिश कामणकर मैदानाच्या आतमध्ये या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर फलंदाजी केली होती आणि त्याच फॉर्मला मात्र कन्सिस्टंट ठेवेल काय बघण्यासारखं आहे. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षक मयूर सांबरे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. टार्गेट जर आपण विचार केला तर छोटा आहे, कारण प्रतिषटक 8च धावा जे एकंदरीत रिक्वायर्ड रन रेटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या देखील खूप मोठी वाटू लागते क्रिकेटच्या विश्वामध्ये. त्याचं कारण आहे दडपण, आणि म्हणूनच सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगून ठेवलंय, तुम्हाला जर सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटर बनायचं असेल तर दडपण घेऊन कधीच खेळू नका. यावेळेस मात्र क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी देखील अचूक आले होते, परंतु गोलंदाज आशिष वजे यांनी त्या चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात आपण पाहू शकाल यष्ट्यांपासून थोडासा दुरावला तो चेंडू आणि त्याचाच परिपाक आपण पाहतोय. स्कोर कार्ड वर आतापर्यंत 11 धावा झालेल्या आहेत. 11 रन्स फलकावर. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्तीअखेर धाव फलक समोर आलाय. 11 रन्स 11 धावा. गुड्डू आपल्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पॉइंटच्या क्षेत्रामध्ये यावेळेस ऑनली सिंगल. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. फलकावर धावा झालेल्या आहेत 12. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. हे समीकरण बनलंय एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोरच्या मैदानामध्ये. आपण बघू शकाल विश्वचषक या स्पर्धेदरम्यान भारताने मात्र 300चा जादू आकडा पार केलेला आहे आणि केवळ 43 षटकांमध्ये 313 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भारतीय संघाच्या झालेल्या आहेत. अजून देखील 7 षटक उर्वरित. KL राहुल ज्याने केवळ 41 चेंडूंमध्ये 51 धावा केलेल्या आहेत आणि श्रेयस अय्यर हा मात्र हळूहळू शतकाकडे वाटचाल करतोय 87. आणि लक्षवेधी गोष्ट राहिले आजच्या सामन्यामध्ये मात्र प्रत्येक 5 फलंदाज जे मात्र आतापर्यंत उतरले भारतीय संघाकडून 5ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केलेले आहे आणि नेदरलँडच्या गोलंदाजांचे अक्षरशः पिसं काढण्याचं कार्य केलंय. अजून देखील 7 षटक उर्वरित. भारतीय संघ 314 या धावसंख्येवर पोहोचलाय. वळूया आपण सद्यस्थितीमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये, जिथे गोलंदाज सज्ज होतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची आवश्यकता आहे. मिस्टर सोयल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र चांगला फटका जरूर सजवला गेला वंदेश कामणकरेच्या बॅट मधून. या आधीच्या सामन्यामध्ये देखील पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी जरूर केली होती दोन्ही देखील फलंदाजांनी आणि या सामन्यामध्ये देखील आपल्याला तेच बघायला मिळालंय. वंदेश कामणकर अँड मिलिंद डुकले ही सलामीवीर भूमिका खूपच सकारात्मक बघायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये. धावांची संख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावर. 14 रन्स फलकावरती सजलेले आहेत. येथे वाईट चेंडू आहे. खराब स्वरूपामध्ये पंच दर्शवतायत. शाहिद मोमीन वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळला गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिप्लिन खूपच मॅटर करतं. एक असा गोलंदाज आपण पाहिला असेल हेनरी खाबा ओलोंगा. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रचंड वाईड आणि नो बॉल चेंडू त्याने डिलिव्हर केले आणि म्हणूनच डिसिप्लिनची कमतरता असलेला गोलंदाज जशी त्याची ओळख बनली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तर दुसऱ्या बाजूने मायकल होल्डिंगला आपण पाहिलं 5000 पेक्षा जास्त चेंडू डिलिव्हर करत असताना एकही वाईट त्याने डिलिव्हर केला नाही असा विरोधाभास मात्र आपल्याला पाहायला मिळतो. फलकावर धावा झालेल्या आहेत 16 रन्स विजयासाठी. अजून देखील आपण पाहू शकतायत
124 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. या वेळेला डीप स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुंदर फटका सजवला गेलाय. स्वतः संघमालक आशिष वजे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. अक्षय गरत देखील संघमालक आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. आणि निलेश वजे असे 3 संघमालक आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ प्रेझेंट करण्यात आलाय. इगल 11 दिबेकर पाडा 18 रन. 18 या अंकावरती धावफलक. संपूर्ण दुक्टन प्रीमियर लीग कार्यकारिणीची जबरदस्त मेहनत आपल्याला बघायला मिळालंय. सर्व सदस्य तसेच सर्व खजिनदार, सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून या 3 दिवसांमध्ये जीवाचं रान केलंय संपूर्ण कार्यकारिणीने. आणि सर्वांच्या सहकार्यातून मात्र ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती पोहोचत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. 20 धावा झालेल्या आहेत. 20 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर. या षटकामध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक वाईड, त्यानंतर एक सिंगल आणि तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर देखील प्रत्येकी 2 धावा फलंदाजांनी अर्जित केलेल्या आहेत. सोयल याचा हा मात्र सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती स्वरा शैलेंद्र जाधव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दुक्टन यांकडून दुक्टन प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता 500 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेलं आहे. दुक्टन प्रीमियर लीग त्यांच्या मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. चांगला आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती स्वरा शैलेंद्र जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा क्रीडा निधी या स्पर्धेसाठी सौजन्य करण्यात आलाय. त्यांच्या मनापासून आभारी. लेग बाईट्स पंचांच्या संख्येत पोहोचले जातात. आयसीसी नियम क्रमांक 23 च्या माध्यमातून ही एक धाव ऍड केली जाईल. 21 ऑन बोर्ड, 21 धावा फलकावर. चेंडू जर आपण पाहिले तर अजून देखील 12 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता डीसी स्पोर्ट्स या संघासमोर. 12 गेंदे शेष, 19 रनों की जरूरत. आणि आजचा दिवस देखील 12 नोव्हेंबर आपण पाहतोय. 12 नोव्हेंबर आजच्याच दिवसामध्ये जागतिक क्रिकेट मधला एक हरहुन्नरी गोलंदाज अर्थातच ग्लेन मॅग्राथ याने मात्र पदार्पण केलं आजच्याच दिवसामध्ये 12 नोव्हेंबर 1993 च्या दिवसामध्ये. आणि पुढे जाऊन जास्त वेग नव्हता ग्लेन मॅग्राथ या गोलंदाजाकडे, परंतु योग्य लेंथ आणि योग्य लाईन या 2 गोष्टी त्याच्याकडे असल्या कारणास्तव 124 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 563 विकेट्स त्याने कोरले. आणि त्या महान गोलंदाजाने आज मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं 12 नोव्हेंबर 1993 च्या दिवसामध्ये. ओळ्या सामन्याकडे गोलंदाज गुड्डू सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे ऑन साइडला. आप बैल मुझे मार अशी स्थिती. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. जबरदस्त षटकार बघायला मिळाला. एमडी च्या बॅट मधून मिलिंद डुकले षटकाराच्या सहाय्याने विजयाला थोडस मात्र सुकर करतोय. 27 धावा फलकावर झालेल्या आहेत. आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची आवश्यकता अशी स्थिती निर्माण झाली. सलामीवीर दोन्ही देखील फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 बाउन्स निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. सुंदर षटकार बघायला मिळाला मिलिंद डुकलेच्या बॅट मधून. फलकावर धावसंख्या झालेल्या आहे 29. 29 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड बेन स्टोक्स या फलंदाजाने केला. 118 षटकार त्याच्या नावे कोरले गेले आणि आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त षटकार खेचणारा फलंदाज अशी त्याची ओळख बनलंय आणि त्याची आठवण करून देतोय मिलिंद डुकले. याआधी ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम याचा मात्र रेकॉर्ड होता. जवळपास 108 ते 110 षटकार त्याने खेचले होते, परंतु त्याचा रेकॉर्ड ब्रेक करत असताना बेन स्टोक्स प्लेअर फ्रॉम इंग्लंड याने मात्र अनोखा इतिहास रचला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून.
पुनश्च एकदा फुल टच चेंडू ऑन साइडला मिलिंद डुकलेच्या बॅट मधून डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या कक्षेवरून फेसबुकच्या कमेंट मध्ये कडक कडक बेधडक षटकार 6. विजयासाठी केवळ 5 धावांचं आव्हान समोर. वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 23 धावांची जबरदस्त खेळी मिलिंदच्या बॅट मधून. पुनश्च एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या कक्षेवरून हा तिसरा षटकार MDच्या बॅट मधून. 13 चेंडूंमध्ये जबरदस्त झंझावती इनिंग बघायला मिळालंय. 29 धावा नाबाद. मिलिंद डुकले यू ब्युटी. ऐकूया डीजेला. वळूयात नेक्स्ट मॅच कडे.